राम आपल्या मनावर गोंधवला आहे. चला तर मग त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आराध्य दैवताच्या चरित्राचं श्रवण करूया. श्रीरामांचं चरित्र आधीच लोकविलक्षण आहे, सगळ्यांना मनाला मोहिनी घालणार. त्यातही महर्षी वाल्मिकींनी श्रीरामांचं इतकं अलौकिक वर्णन केलं आहे की आज हजारो वर्ष झाली तरी ते रामचरित्र आपल्या मनावर अधिराज्य गाजवतं. 1955 साली महाराष्ट्रात गीत रामायण नावाचा अद्भुत चमत्कार झाला. वाल्मिकींनी लिहिलेलं गीत रामायण गदिमांनी 56 गाण्यात बसवलं. त्यातली काही निवडक गाणी आपण आज ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात जी होते या गीत रामायण जे पूर्ण काव्य आहे त्याची किंवा गदिमांच्या भाषेत सांगायचं झालं तर काव्य नव्हे हा अमृत संचय. तर या अमृत संचयाची जी सुरुवात आहे त्याचं पहिलं जे गाणं आहे ते फ्लॅशबॅक टेक्निकने आपल्या समोर येतं. त्या पहिल्या गाण्याची आज कार्यक्रमाची सुरुवात करूया. स्वये श्री राम प्रभू ऐकले.
मंडळी, किती सुंदर विचार आहे, किती सुंदर शब्द आहेत. ज्योतीने तेजाची आरती, तसाच काहीसा आशय असलेलं, तशीच काहीतरी संकल्पना असलेला हा कार्यक्रम ज्योतीने तेजाची आरती आपण करतोय इथे या अवगलमध्ये. आणि तो कार्यक्रम कुठेतरी महाराजांजवळ पोचलेला आहे हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना जाणवतंय. म्हणूनच या वातावरणामध्ये इतकं प्रेम आणि आनंद भरलेला आहे. आणि म्हणूनच उदयजींना काल पोळलेलं असून सुद्धा आपल्याला उत्कृष्ट हार्मोनियम ऐकायला मिळतं. प्रजाजनांना सुखानं नाव घालणाऱ्या दशरथ राजाच्या घरात पाळणा हलत नव्हता. दशरथ त्याच्या 3ही राण्यांसह सर्व प्रजाजन या विचाराने चिंतित होते. म्हणूनच एकच चिंतन लक्ष मनांचे. अहो, असे लक्षावधी लोक जेव्हा एका धर्मपरायण पुत्राची वाट पाहत असतात ना, तेव्हा भगवंताला अवतार घ्यावाच लागतो. सर्वत्र असं चिंतित वातावरण असताना अचानक एके दिवशी अश्वमेध यज्ञ करण्याचा विचार दशरथांच्या मनात येतो. त्यासाठी अंगदेशीच्या दृश्यशृंग मुनींना पाचारण करण्यात येतं. इप्सित ते तो देई लागणी अनंत हातांनी, या इच्छेने दशरथाने यज्ञाश्व सोडला. पुढे एका संवत्सरानंतर तो यज्ञ अश्व परत आला. राजा दशरथाच्या विनंतीनुसार दृश्यशृंगाने यज्ञ मांडला. एका शुभवेळी यज्ञ ज्वाळेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रकट झाला आणि दुंदुबी सारख्या कणखर पण मधुर नादाने तो राजा
अश्वमेध यज्ञाची सफल सांगता झाली. भगवान विष्णूंच्या आज्ञेने आलेल्या यज्ञपुरुषाने दशरथांना सांगितलं, या पायसाच्या सेवनाने तुझ्या राण्यांच्या उदरी वंशारोपण होईल. त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे 4 महान. यज्ञपुरुषाचं वचन खरं ठरलं. दशरथ राजाच्या 3ही राण्या गर्भवती झाल्या. यथाकाली त्या प्रसूत झाल्या. कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि कैकेयीला भरत आणि शत्रुघ्न असे 4 पुत्र झाले. राजांची इच्छा पूर्ण झाली. प्रासादातील आनंदाला सीमा राहिल्या नाही. राम जन्मला. राजसौख्य ते सौख्य जनांचे या न्यायाने प्रजाजनांचा आनंद नदीसारखा दुधडी भरून वाहत होता. रामाने जन्म घेण्यासाठी 9वी तिथी निवडली. त्याला अनुसरून गदिमांनी सुद्धा या गाण्याची रचना 9 कडव्यांची केलेली आहे. या गाण्याची रचना इतकी मनोहर आहे की ते वाचताना ऐकताना मनाला आनंदाची एक गोड अनुभूती स्पर्शून जाते. प्रभूंच्या जन्माने सर्वत्र आनंदी आनंद झालेला आहे. अनेक वर्ष ज्या राजप्रसादाने अपत्य जन्माची प्रतीक्षा केली होती त्या राजप्रसादात सुखाची पर्वणी आली आहे. लोकांमध्ये इतका आनंद गजर भरून राहिला आहे की कुणी फुले तर कुणी भूषणे उधळत आहे. साऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. गायी सुद्धा पानावून हपरू लागल्या आहेत. निसर्ग सुद्धा प्रभूंच्या जन्माचा आनंद देतोय. कळ्या सुद्धा एकेमेकींना सांगताय, राम जन्माला आलाय, राम जन्माला आलाय. राम जन्म म्हणजे सकल जनांच्या आनंदाचा परमोच्च बिंदू. त्या मधुर सोहळ्याचे वर्णन करायला त्या गीतातील आनंद रसाला आणि तिच्यातील भावनेला पोषक अशी चाल बाबूजींनी दिलेली आहे. मिश्र मांड रागावर बेतलेलं हे आनंद गीत आपण ऐकूया. रामजन्माच्या आनंदात श्री
कार्यक्रमात पुढे सरकण्यापूर्वी वादकांसाठी एकदा टाळ्या वाजवूया. हार्मोनियमचे पीसेस फार सुंदर वाटले ऐकायला. महाराणी कौशल्य तबला आम्ही नेहमी ऐकतो, तुम्ही आज ऐका. महाराणी कौशल्याचा सावळा रामचंद्र इसामासांनी मोठा होत होता. बालवयातच त्याने धनुर्विद्या आत्मसात केली. अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला. आता तो राज्यसभेत येऊन बसू लागला. त्याची इतर भावंडे सर्व विद्या पारंगत झाली. एकदा राजा दशरथ आपल्या 4ही पुत्रांसोबत राज्यसभेत बसला असता महर्षी विश्वामित्र तिथे आले. राजाने त्यांचे आनंदाने स्वागत केले आणि विनम्रपणे म्हटले, मुनिवर्य, काही कार्य असेल ते सांगा. मी ते सर्वस्वी ठेवत असते. दशरथाच्या या भाषणाने हर्षित झालेले विश्वामित्र म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा.
विश्वामित्रांबरोबर प्रथम पराक्रमासाठी राम लक्ष्मण बाहेर पडले. वाटेत अहिल्याचा उद्धार केला. श्रीरामांनी त्या गौतमाश्रमात थोडी विश्रांती घेतली आणि ते पुढे मार्गस्थ झाले. जनकाच्या मिथिला नगरीत ते पोहोचले. दशरथ पुत्रांना बघून जनक राजा अतीव आनंदी झाला. त्या मिथिला नगरीमध्ये जनकाने आपल्या मानस कन्येचा म्हणजे सीतेचा स्वयंवर आयोजित केलं होतं. त्या स्वयंवराचा पण असा होता की जो कोणी जनकाकडील शिवधनुष्याला प्रत्यंचा लावील तोच सीतेशी विवाह करेल. सहस्रावधी राजांच्या समवेत अनेक मल्हार करवी ते शिवधनुष्य जनकाने दरबारात आणवलं. त्या धनुष्याला प्रत्यंचा लावणं तर सोडाच, पण उचलणंही कुणाला शक्य झालं नाही. अखेर श्रीराम उचलले. त्यांनी ते धनुष्य उचलण्याची अनुज्ञा मागितली. जनकाने अवश्य म्हटलं. श्रीरामांनी ते धनुष्य लीलया उचललं. प्रत्यंचा लावण्यासाठी महाभाऊ श्रीराम ते धनुष्य वाकवणार, तो विजेसारखा कणार असा प्रचंड नाद झाला. ते धनुष्य मनोमत भंग पावलं. हा लोकविलक्षण पराक्रम पाहून जनकाला अत्यानंद झाला आणि त्याने सीता या महावीराला देण्याचा निश्चय बोलून दाखवला. विश्वामित्रांनीही आनंदाने संमती दिली. यथाकाली श्रीरामांचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला. आपल्या भ्रातृकन्या उर्मिला, मांडवी आणि शुद्धकीर्ती याही जनकाने लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना दिल्या. अवर्णनीय समारंभ झाला. राम व त्यांची भावंडे आपल्या नववधूंसह अयोध्येला परत आले. ते जाऊन महिने लोटले तरी मिथिलेचे भाटचारण सीता स्वयंवराचे गीत पुन्हा पुन्हा आळवत होते. आकाश तत्वाचे नाते सांगणारे नीलवर्णी श्रीराम आणि भूमिकन्या सीता यांचा विवाह म्हणजे आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे. अशा भव्य दिव्य कल्पनेने गीताचा आरंभ होतो. चला तर मग आपणही त्या अनुपम सोहळ्याचा आनंद घेऊया. स्वयंवर झाले सीतेचे,
कार्यक्रम यशस्वी केव्हा होतो? जेव्हा आयोजकांकडे ऑलराऊंडर कार्यकर्ते असतात. 27 तारखेला कार्यक्रम कॅन्सल झाल्यानंतर 27 तारखेला गीत रामायणाचा कार्यक्रम ठरलेला आहे, ज्याची एकही प्रॅक्टिस झालेली नाही. कैलास शिखराप्रमाणे उत्तुंग आणि हिमधवल असलेल्या आपल्या प्रासादात श्रीराम गृहस्थाश्रमीची सौख्य भोगू लागली. अत्यंत सुस्वरूप, ज्ञानी, महापराक्रमी, एकवचनी आणि तरीही शालीन असलेले श्रीराम प्रजाजनांना अत्यंत प्रिय होत राहिले. श्रीरामांची एकंदर वागणूक पाहून वृद्ध दशरथ राजाला आनंदाचं भरत येत होतं. एकदा सहज महाराज दशरथांच्या मनात आलं, हे राज्य आता श्रीरामांच्या स्वाधीन करावं आणि आपण विश्रांती सुखाचा लाभ घ्यावा. त्यांनी आपला हा विचार गुरुजन, मंत्री आणि स्वकीयांच्या कानी घातला. त्या सर्वांनी या विचाराला होकार दिला. प्रजाजन तर आनंदाने वेळीच झाले. दशरथांनी जाहीर करून टाकलं, चैत्रमासी पुष्य नक्षत्रावर राम सिंहासनस्थ होणार आहे. संपूर्ण प्रासाद आणि सारी अयोध्या नगरी आनंदोत्सवात मग्न झाली. नेमक्या याच शुभवेळी मंथरा नावाच्या दुष्ट मुगड्या राजाच्या मनात असूया नाचू लागली. तिने कैकेयीचा बुद्धिभेद केला. ती कैकेयीला म्हणाली, भरत आणि शत्रुघ्न आजोळी गेले असता दशरथ राजा इथे रामाला अभिषेक करतो आहे, त्या अर्थी त्यातला हेतू शुद्ध नाही. नक्कीच त्यात काहीतरी काळवेर आहे. राज्य तुझ्या भरताला मिळालं पाहिजे आणि राम इथून टळला पाहिजे. कैकेयीला हे आधी पटलं नाही, पण नंतर मग काय हो म्हणतात ना, जसा संग तसा रंग. अखेर कैकेयीचा बुद्धिभेद झाला. तिने दशरथांना बळावर आणलं आणि त्यांनी तिला दिलेल्या 2 वरांची तिने आठवण करून आणि क्रुद्ध आवाजात ती दशरथांना बजावू लागली.
कैकईच्या हट्टापुढे दशरथांचा नाईलाज झाला. जो प्रासाद राज्याभिषेकाच्या आनंद गजरात न्हात होता तोच उदास झाला. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आनंदाने वनात जायला तयार झाले. थोरल्याबरोबर धाकटा लक्ष्मणही निघाला. सीतेचा निरोप घेण्यासाठी राम गेले असता तिने सांगितलं, जेथे राघव तेथे सीता. राम तिलाही बरोबर न्यायला तयार झाले. श्रीराम निरुत्तर झाले आणि त्यांनी तिघांनी जाण्याचा निर्णय घेतला. तिघेही वनवासाला निघाले. तिघांनी राजवस्त्रे टाकून वल्कले धारण केली होती. नगरजनांच्या दुःखाला पारावार राहिला नव्हता. परंतु त्यांची आर्त प्रार्थना श्रीरामांना थांबवू शकली नाही. ते अयोध्येच्या बाहेर पडले. संपूर्ण नगरीवर जणू काही शोककळा पसरली. श्रीरामांनी नगरीच्या सीमेबाहेर गेल्यावर मातृभूमी अयोध्येला नमस्कार केला. पुढे श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले. निषादापती गुहाने श्रीरामांचे दर्शन घेतले व अतिशय प्रेमाने त्यांचे आदरातिथ्य केले. ती रात्र सर्वांनी एका वृक्षाखाली काढली. दिवस उजाडल्यावर श्रीरामांनी सुमंतास परत जाण्याची आज्ञा केली. गुहाने नौका सिद्ध केली. आपण सीता लक्ष्मणासह नौकेत चढले. नावाडी वल्लवू लागले. लाटांवर लाटा आदळू लागल्या आणि गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले.
रामायणातले काही प्रसंग फार रमणीय आहेत आणि म्हणूनच ते काव्य नाही तर महाकाव्य आहे. असाच हा एक सुंदर प्रसंग इथे आहे. केवटाने श्रीरामांना गंगा पार केलं. पलीकडच्या तटावर पोचल्यावर रामांनी सूचकतेने जानकीकडे पाहिलं. जानकीनं रामाचं मनोगत जाणलं आणि ताबडतोब आपल्या हातातली अंगठी काढून रामांच्या हातात दिली. रामांनी ती अंगठी केवटाला देऊ केली. केवटाने ती अंगठी घेण्यास नकार दिला. तो म्हणाला, प्रभो मला काही नको, प्रभो मला काही नको, तुम्हाला मला काहीतरी द्यायचंय ना, मग मी मागतो ते द्या. तुम्ही पण एक नावाडी आहात आणि मी पण एक नावाडी आहे. आज तुम्ही माझ्या दारी आला आहात, पण उद्या जेव्हा मी तुमच्या दारी येईल तेव्हा मला या भवसागरातून पार द्या. द्यायचं असेल तर मला एवढंच द्या. मंडळी, रामायणातले प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातात. कुणाकडे काय मागायचं हे शिकवून जातात. इकडे गुहाच्या रावणांनी राम लक्ष्मण सीता माऊलीला गंगा पार नेलं. भरद्वाज मुनींनी त्यांना वास्तव्यासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचं सांगितलं. वनविहार करत करत ते तिघे मंदाकिनी नदीच्या तटावर असलेल्या चित्रकूट पर्वतावर पोहोचले व तिथे एका पर्णकुटीत राहू लागले. इकडे अयोध्या नगरीवर शोककळा पसरली. दशरथ राजांना रामाचा विरह सहन झाला नाही व त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्या काळात भरत त्याच्या आजोळी नंदीग्रामी होता. त्याला आणण्यासाठी दूत पाठवले गेले. कदाचित श्रीरामाला राज्याभिषेक होत असेल या कल्पनेने तो त्वरेनं आला. अयोध्येत प्रवेश करताच त्याला अगदी वेगळं चित्र दिसलं. अत्यंत शोकमग्न असलेली आपली अयोध्या नगरी फार गंभीर उदास का आहे त्याला लक्षात येईल. कैकईची भेट होताच सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला. त्याने राजांचं सगळं क्रियाकर्म करून घेतलं आणि त्याला आईचा अतिशय संताप आला आणि क्रुद्ध आवाजात तो कैकेयीला म्हणू लागला, मातान तू वैरिडी, मातान तू वैरिडी, मातान तू वैरिडी, मातान तू वैरिडी, अश्वपतीची नवे सकन्या नवे समाधी धर्माच्या वंश
अशा कठोर शब्दांनी भरताने कैकेयीची निर्भत्सना केली. तो श्रीरामांच्या शोधासाठी अयोध्येबाहेर पडला. त्यांच्या समवेत 3ही राण्या सुद्धा निघाल्या. चतुरंग सेना निघाली. नगरवासी जनता निघाली. भरताने श्रीरामासारखाच तापसरेश परिधान केला. राम लक्ष्मण गेले त्याच मार्गाने हा जनसागर निघाला. तो भरद्वाजांच्या आश्रमात पोहोचला. तिथे राम चित्रकूट पर्वतावर आहे असे त्यांना समजले. सैन्यासह भरत तिकडे जायला निघाला. भरत रामाश्रमात दाखल झाला. वेड्यासारखीच त्याने रामाच्या चरणांना मिठी घातली. रामांनी त्याला जवळ घेतलं. कुशल प्रश्न विचारले. भरताने मोठ्या कष्टाने पितृनिधनाची वार्ता सांगितली. संपूर्ण आश्रमावर दुःखाची छाया पसरली. भरताने वारंवार रामांची क्षमा मागितली आणि अयोध्येला परत येण्याविषयी याचना केली. रामांनी भरताचा अर्ज मान्य केला नाही. मला अयोध्येला परतण्याचा व्यर्थ आग्रह करू नका असे श्रीराम निग्रहाने सांगतात. त्यावेळी सर्वज्ञ श्रीराम भरताला जीवनाचं तत्वज्ञान समजून सांगतात आणि ते तत्वज्ञान सांगणारं अप्रतिम गीत गदिमांच्या लेखणीतून उतरतं. ते गौरीशंकर शिखराचं गीत आपल्यालाही जीवनाचं वास्तवदर्शी तत्वज्ञान सांगतं. ऐकूया गीत रामायणातील सर्वोत्कृष्ट गीत. Yeah.
एकदा जोरात टाळ्या वॉयलिनसाठी. मंडळी, रामचरित्रामध्ये इथं आल्यानंतर एक क्षणभर थपकायला होतं. हे चरित्र पुन्हा पुन्हा आपल्याला विचारात पडतं, कारण ही त्यागाची कथा आहे. सर्वच व्यक्तिमत्व इतकी उत्तुंग आहेत. राम उत्तुंग आहेच हो, तो मर्यादा पुरुषोत्तम आहे, तो प्रत्यक्ष भगवंत आहे. पण इतर सुद्धा पात्र, मग ते भरत असू दे, ती कौसल्य असू दे, सीताबाई तर प्रत्यक्ष जगदंबा आहे, पण इतर सर्व पात्र आपल्याला त्यागाची शिकवण देतात. श्रीराम, लक्ष्मण आणि सीताबाई चित्रकूट पर्वतावर आश्रमात राहू लागले. एका अशुभ वेळी कपटी रावणाने सीतेचं हरण केलं. सीतेचा शोध सुरू झाला. शोधकार्य सुरू असताना वानरराज सुग्रीवाची व रामांची भेट झाली. रामांनी सुग्रीवाच्या पत्नीची मुक्तता केली. हनुमानाची आणि रामाची पहिलीच भेट झाली तेव्हा दोघंही एकमेकांच्या प्रेमात अकंठ बुडाले. हरिहरांचीच भेट ती. हनुमानाने सीता शोधासाठी खूप प्रयत्न केले. पक्षीराज जटायूचा बंधू संपाती याच्याकडून सीता लंका नामक द्वीपावर असल्याचं कळलं. हनुमान लंकेला गेला. त्यांनी सीतेला अचूक ओळखलं. हनुमान रामाचा दूत असून श्रीराम सीतेला सोडवण्यास येणार असल्याचं त्याने सीतेला सांगितलं. सीतेला परमानंद झाला. वायुसूत परत आला आणि त्याने सीतेने दिलेला मणी रामात दिला. तो मणी रामांनी अचूक ओळखला आणि हा विशाल सागर ओलांडून लंकेला जाण्याचं रामांनी ठरवलं. असंख्य वानरांसह राम लक्ष्मण दक्षिणेस जायला निघाले. ते सर्वजण समुद्र तीरावर पोचले. समुद्र उलट व्हावा कसा असा हा विचार श्रीरामांना पडला. 3 दिवस पर्यंत त्यांनी सागराची प्रार्थना केली. शेवटी संतापून राम सागरावरच शस्त्र उपसलं. बाणाच्या भयाने समुद्र साकार प्रकट झाला आणि नम्रपणे रामांना म्हणाला, आपल्या सैन्यात नळ नामक वानर आहे. तो विश्वकर्म्याचा पुत्र आहे. त्याच्याकडून सेतू बांधावा. मी तो आनंदाने आपल्या छातीवर धारण करेन. श्रीरामांनी नळाला आज्ञा केली आणि उच्च रवाने गात वानर सागरावर सेतू बांधू लागले आणि गरजू लागले. त्याचा जय जयकार, रामांचा जय जयकार सगळ्यांनी करायचा बरं का. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, रामचंद्र की जय. रामचंद्र की रामचंद्र की जय. ओढा
सेतू बांधून दिलेला आहे. जबरदस्त सेतू आहे तो. जसं वानरांनी अशक्य वाटणारा 23 योजना पूल पूर्ण केला, तसंच इथे अवघड वाटणारा कार्यक्रम आमच्या कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखवलाय. मग ते कार्यकर्ते कोणीही असतील, 40 जणांची टीम अहोरात्र सज्ज आहे. मग ती भिडे जोडी असेल, मोडक जोडी असेल, सुनील मुचके असतील, आमचे रसाळ काका असतील, शेपाळ असतील, दिवाकर असतील, ओक असतील, नावं राहतील इतके लोक आहेत. पण त्यांनी हे शिवधनुष्य लीलया पेरलंय. एकदा टाळ्या वाजवूया. आणि तबलजीत करता टाळ्या व्हायला पाहिजे. वांधारे सागरी सियावर रामचंद्र की जय हे गीत उच्च रवाने गात वानरांनी समुद्रावर 23 योजना पूल बांधला. राम सुग्रीवांची अब्जावधी सेना मोठमोठ्यांनी गर्जना करत समुद्र पार झाली. घनघोर युद्ध सुरू झालं. कुंभकर्ण, इंद्रजिदादी घोर पराक्रमी रावण पुत्रांचाही वध झाला. क्रोधाने वेडा झालेला रावण अगदी एकटा येऊन रामांशी भिडला. असंख्य प्रकारचे बाण आणि असंख्य अस्त्रे यांचा उभयता वीरांनी एकमेकांवर पाऊस पडला. पृथ्वी जणू काही हलू लागली. श्रीरामांनी अगस्त्य ऋषींनी दिलेला दैदिप्यमान बाण धनुष्यास लावला. आकर्ण प्रत्यंच्या ओढून त्यांनी तो रावणाच्या दिशेने सोडला. तो दुस्सह प्राण महापराक्रमी रावणाच्या वक्षस्थलात जाऊन घुसला आणि तो अक्षरशः धारातीर्थी पडला. तो महातेजस्वी धनुर्धर भूमीवर कोसळला. रावण मेला, रामांचा जय झाला असे म्हणत वानर आनंदाने नाचू लागले. रामाच्या रथावर पुष्पवृष्टी झाली. अप्सरा आणि गंधर्व यांचं विजय गीत ऐकूयाला लागलं. भूवरी रावणवध झाला. श्रीरामांचा अभूतपूर्व विजय झाला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. युद्ध समाप्तीनंतर श्रीरामांनी आपलं रणकर्कश रूप पार टाकून दिलं. सौम्य रूप धारण केलं. त्यांनी हनुमंताला आज्ञा केली, हे वानराधिपते, ही विजय वार्ता आणि आमचे कुशल तू जानकीला निवेदन कर. मारुतीने सांगितलेली वार्ता ऐकताच आनंदात क्षयाने सीता अबोल झाली. ती इतकेच बोलली, भक्तवत्सल भ्रात्याच्या
दर्शनाची मला इच्छा आहे. तिची अवस्था हनुमंताने श्रीरामांना निवेदन केली तेव्हा त्यांचेही डोळे पाणावले. त्यांनी विभीषणाला आज्ञा केली, सीतेला त्वरित माझ्यापाशी घेऊन ये. सीता रामांसमोर आली. उभयतांनी एकमेकांना पाहिले. अतीव आनंद झाला. राजाधिराज रामचंद्र सौम्य स्वरात त्या जनकनंदिनी Thank you.
सखी सरले ते दोघांमधले नाते लीनते चारुते सीते. या शब्दांनी सीता व्याकुळ झाली. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले. त्या प्रतिव्रता स्त्रीला दुःखावेग अनावर झाला. तिने रामांना अनेक प्रकारे सांगितलं, पण कर्तव्य कठोर श्रीराम स्वस्थच झाले. अहो, लोकपाल राजाचा आदर्श निर्माण करायचा सामान्य गोष्ट नाही. सीतेनं लक्ष्मणाला रामांनी लक्ष्मणाला चिता सिद्ध करायला सांगितले. सीतेनं देहत्याग करायचा ठरवला. अत्यंत नाईलाजाने लक्ष्मणाने चिता सिद्ध केली. तिने श्रीरामांना प्रदक्षिणा करून चितेत प्रवेश केला. सर्वत्र एकच दुःखाचा आवेग पसरला. परंतु तेवढ्यात ती चिता उडवून देऊन मूर्तिमान अग्नी सीतेला घेऊन प्रकट झाला आणि रामाला म्हणाला, रामा, ही कलंकरहित आहे. या निष्पाप पतिव्रतेचा तू परत स्वीकार कर, अशी माझी तुला आज्ञा आहे. तेव्हा रामाचे नेत्र आनंदाने भरून आले. स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची. या शब्दात रामांनी सीतेचा परत स्वीकार केला. रामसेनेत आनंदी आनंद झाला. विभीषणाला रामांनी राज्यावर बसवलं. त्यांचा वनवासाचा कालावधी संपत आला होता. आता त्यांना अयोध्यावासी भरतादी कुटुंबियांची ओढ लागली. श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमंत, सुग्रीव आदींसह पुष्पक विमानात बसून ते अयोध्येला निघाले. हनुमंतांकरवी आपण येत असल्याची वार्ता त्यांनी भरताला कळवली. भरताचा आनंद गगनात मावेना. शत्रुघ्नांनी सारी अयोध्या शृंगारली. उंची वस्त्रे आणि अलंकार धारण करून सारी अयोध्या श्रीरामांच्या दर्शनास गोळा झाली. पुष्पक विमान खाली उतरलं. श्रीराम सीतेसह दृष्टीस पडताच त्यांनी सर्वांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरताने पुढे होऊन रामांना अभिवादन केलं. आनंद अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला, तुझं म्हणून सांभाळलेलं तुझं राज्य तू आता परत घे. रामांनी भरताला आलिंगन दिलं. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण सर्व कुटुंबियांना भेटले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय. त्यावेळी सहस्रावधी डोळे रामांना ओवाळू लागले. सहस्रावधी कंठ त्यांचा जय जयकार करू लागले आणि म्हणू लागले, त्रिवार जय जयकार. तुम्ही
केलं. पण आता हे गाणं चालू असताना माझ्या मनात आलं, असं सिंहासनावर जर राम उभा असेल, मुनी शांती मागतील, आम्ही काय मागू, आम्ही सांगू परत 2 वर्षानंतर आम्हाला भेटावं. आणि असंच ब्रह्मानंदांच्या ठिकाणी एक कार्यक्रम करू, आम्ही जप करू, तो आम्हाला 2 वर्षांनी असंच एकत्र आहे. रामचरित्र आणि गीत रामायण दोन्हीही अवेट आहे, पण महाराजांची प्रसादाची वेळ आपल्याला पाळलीच पाहिजे ना. घड्याळ दाखवत आहे की आता थांबायला पाहिजे. कार्यक्रमाचं शेवटचं गाणं आपण घेणार आहोत. तत्पूर्वी जे कलाकार माहितीच आहेत, रिवाजाप्रमाणे त्यांची नावं सांगते फक्त. गायक उदय कुलकर्णी. आपल्याला कल्पना आहे ते हार्मोनियम सुद्धा तितकंच उत्तम वाजवतात. विनय ओक आपले ऑलराऊंडर कार्यकर्ते. व्हायोलिन जयंत जोशी. सोहळ्यातले टाळकरी अनिल बुचके. तबला शिरीष जोशी आणि निवेदन संगीता जोशी. आमचं राज्य सुरू झालं, प्रजा अतिशय सुखानं नांदू लागली. जिथे संपन्नता असते, सुबत्ता असते, विश्वास असतो, सौहार्द असतं, त्या राज्याला रामराज्य म्हणतात. तर अशा या रामराज्यात सर्व सुख समाधानाने आनंदाने राहू लागले. रामसीतेच्या संसारवेलीवर फूल उमलण्याचं चिन्ह दिसू लागलं. अशा वेळी काही जणांच्या मनात सीतेच्या चारित्र्याविषयी संशय उत्पन्न झाला. प्रजाहितदक्ष प्रभू रामचंद्र अत्यंत दुःखाने सीतेचा त्याग करतात आणि तिला वाल्मिकींच्या आश्रमात पाठवतात. त्यानंतर राम परत एकदा व्रतस्थ जीवन जगतात, राजभोगांचा त्याग करतात. यथाकाली सीतेला कुशल अशी अपत्य होतात. शूर, सुसंस्कारी आणि अतिशय तेजस्वी अशी ही जुळी मुलं वाल्मिकी आश्रमात वाढू लागतात. तिथे राम कर्तव्य बुद्धीने राज्य करत असतात. एकदा ते सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ करण्याचं ठरवतात. त्रिकालदर्शी वाल्मिकी या यज्ञप्रसंगी त्या रामनंदनांना घेऊन येतात आणि आज्ञा करतात. रघुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गाबाळांनो श्रीरामाय, गाबाळांनो श्रीरामाय, गाबाळांनो श्रीरामाय, गाबाळांनो श्रीरामाय. सजना नराधिपांच्या